तर नमस्कार सर्वांना, गुड मॉर्निंग, जय शिवराय. सकाळी आज मी सगळं जेवण बनवलेलं आहे. पटपट आवरून मी कुठे निघाले तर माहेरी जायचा आनंद काही असा वेगळाच असतो बघा. आणि मी फायनली पोचले माझ्या माहेरी आणि माहेरी उतरल्या स्टँडवर जय अंबिका मंदिर आहे. अंबिका मंदिराजवळनं आमचे म्हातारी बघा कशी चालायला लागले. टुकडुक 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 टुकडुक. म्हातारीला म्हणलं चेष्टा करते, असं द्या ये, तूच समजून घेतीस, मला दुसरं कोणी घेत नाही. मग आले तर काय सगळे निवद वगैरे बनवून झाले होते. मग मी माझी बहीण ही आहे दिदूबाई. मग आम्ही दोघीजण गेलो निवद भरून. आमच्या इकडं आरत्या निघतात देवाच्या आखाडामध्ये. इकडं फटाकड्या बिटाकड्या वाजवायचं चालू होतं. आम्ही असंच म्हणतो, फटाके बिटाके म्हणत नाही, आमची गावठी भाषा असंच असते, फटाकड्या. मग कुणी काय पोतराजाची दुपारती आणि इथं काय बाय असते. म्हणजे मला पण एवढं काय माहीत नाही. मी लहानपणापासून माझ्या आईवडिलांजवळ नसल्यामुळं मला काय जास्त माहिती नाही आहे. तर असं ढोल तासाच्या गजरात त्यांच्या पायावर पाणी घालायचं, हळदी कुंकू व्हायचं, नंतर कापूर पेटवायचा, आरती होते, नंतर दुपारती होते. तिथून सगळ्या गावाला वेढा निघतो आणि त्यानंतर मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणारच आहे. तोपर्यंत या काकी आल्या आणि मला म्हणल्या रील स्टार. अरे बापरे म्हणले, तुम्हीच ओळखायचा राहिला होता, मला सगळे ओळखायला लागलेत आता. म्हणजे मी पण झाली का नाही खरंच. मग इकडं तर एवढं भारी चाललं होतं यांचं काय सांगूच नका. आणि बाकीच्यांचं झालंय तोपर्यंत इकडच्या काकी म्हणल्या मला पण दाखव, धर तुला हळदी कुंकू लावते. मग हळदी कुंकू वगैरे लावून घेतला आम्ही. आणि नंतर इथं आमची आजी आहे, ती काय कशाची पूजा करते मला पण काय कळत नाही. म्हणजे रूढी परंपरानुसार चालत आलेला हा आखाडाचा महिना ती असंच साजरा करतात आमच्या इकडं. तर तुमच्या इकडं कसा करतात नक्की कमेंट करून सांगा. आणि आमच्या घरापुढं मरीमाता लक्ष्मीचं मंदिर आहे. त्या देवीची आज यात्रा आहे. तर व्हिडिओ बघून कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये